बिग बॉस मराठी सीझन 5 च्या फायनल म्हणजे विनरची वोटिंग लाईन सुरू झालेल्या आहेत मित्रांनो, आणि धक्कादायक असे वोटिंग ट्रेंड्स आपल्या समोर आलेले आहेत. ज्या लोकांना वाटत होतं हा सदस्य टॉप 2 मध्ये असेल, ऑलमोस्ट जिंकायचे ह्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, पण वोटिंग ट्रेंड्स जर आपण बघितले तर ते पूर्णपणे वेगळेच झालेले आहेत. कुठले आहेत वोटिंग ट्रेंड्स, चला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वात शेवटी आहे जान्हवी किल्लेकर 6 नंबरला, आणि कदाचित टॉप 5 मध्ये ती जाऊ शकत नाही. आणि जान्हवी ही शेवटच्या नंबरवर असण्याचं कारण हे आहे की तिची रिअल पर्सनॅलिटी अजून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेली नाहीये. कारण की पहिले ती निक्की सोबत असताना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न करायची, आता वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. पण खरी जान्हवी कुठली आहे हे आपल्याला अजून कळत नाही, कारण की मध्येच तिची पहिल्या आठवड्यात जी जान्हवी होती तशा प्रकारच्या गोष्टी अजून देखील बाहेर निघायचा प्रयत्न होत असतो, आणि प्रेक्षकांना ते कुठं ना कुठंतरी आवडत नाहीये. त्यामुळे जान्हवी आहे सर्वात शेवटच्या म्हणजे 6 नंबरच्या स्थानावर. 5 नंबरवर आहे निक्की तांबोळी. निक्की तांबोळी बद्दल मी काही बोलणार नाही, कारण की संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर तिने म्हणजे एक असा आदर्श निर्माण केला होता की कशी एक व्यक्ती नसावी. तिचा गेम असू शकतो स्ट्रॉंग, पण तिची भाषा अतिशय घाणेरडी आहे. आणि ज्या कामासाठी तिला आणलं होतं की जसं की शोला खूप जास्त चर्चेत ठेवायचं, तर ते तिने तिचं काम केलेलं आहे. ती पहिली फायनलिस्ट देखील झालेली आहे. आता तिचं काम संपलेलं आहे. आता इथून पुढे ती कुठं ना जिंकू शकते ना टॉप 2 मध्ये जाऊ शकते, कारण की तिला इतकी कमी वोटिंग आहे. तर तो विषय संपला. ती आहे 5 नंबरला. आणि धक्कादायक 4थ्या नंबरला अतिशय धक्कादायक असा सदस्य आहे, त्याचं नाव आहे अभिजित सावंत. आता अभिजित सावंत एवढ्या खाली का गेलेला आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की तो ज्या पद्धतीने गेम खेळलेला आहे तो जेंटलमॅन असू शकतो, पण त्याचा जो गेम आहे तो डबल ढोलकी गेम आहे. इकडच्या लोकांना देखील खुश करायचं, तिकडच्या लोकांना देखील खुश करायचं, दोन्ही बोटींवर पाय ठेवून पुढे जायचा प्रयत्न करायचा. अशा प्लेयर्सला खरंच वोटिंग खूप कमी होत असते. आतापर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याला खूप जास्त वोटिंग ही होत होती, पण अचानक त्यांनी जे काय अंकिताच्या विरुद्ध स्टँड घ्यायचा सुरू केले, डीपी भाऊच्या विरोधात जायचं सुरू केलंय, आणि फक्त सूरज चव्हाणचा फायदा करून कसा घेता येईल ह्या प्रकारच्या गोष्टी करायचा जो प्रयत्न करतोय ना, त्याच्यामुळे त्याला खूप कमी वोटिंग्स ही होते, आणि तो आहे 4थ्या स्थानावर. आणि त्यानंतर टॉप 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहेत आपले धनंजय पवार. धनंजय पवार यांची फॅन फॉलोइंग बाहेर खूप जास्त आहे, आणि सध्या या आठवड्यामध्ये आणि या शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये धनंजय पवार आणि अंकिता यांना खूप जास्त टार्गेट करायचा प्रयत्न ह्या बाकीच्या सदस्यांनी केला. खूप खालच्या दर्जाचा दाखवायचा प्रयत्न केला, आणि तिथे कुठं ना कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राची सहानुभूती हे धनंजय पवार यांच्यासोबत उभी राहिलेली आहे. आणि त्यानंतर त्यांची फॅन फॉलोइंग देखील आहे, ती देखील भरभरून वोट्स ही धनंजय पवार यांना करत आहे. त्यामुळे धनंजय पवार आहे 3ऱ्या क्रमांकावर. 2ऱ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावालकर, कारण की ज्या पद्धतीचे स्पष्ट मत ती मांडायचा प्रयत्न करते, ज्या पद्धतीने निक्की तिला घाबरते, निक्कीला तिला म्हणजे अतिशय म्हणजे सगळ्यात एकदम डेंजर सरळ स्ट्रेट बोलणारी मुलगी जर कोण असेल तर घरामध्ये ती आहे अंकिता प्रभू वालावालकर, आणि तिला संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेत आहे. ती आहे 2ऱ्या क्रमांकावर. आणि मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचं नाव सांगायला म्हणजे काय सांगू का नको सांगू, कारण की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ऑलमोस्ट 90% आता एक ठरलेलं आहे की विनर कोण होणार, तर सूरज चव्हाण होणार, कारण की तो राज्य करतोय. पहिल्या वोटिंग लाईन्स पासून, पहिल्या इव्हिक्शन पासून, पहिल्या एलिमिनेशन पासून सर्वात जास्त वोट्स हे फक्त आणि फक्त सूरज चव्हाण यालाच मिळत आहेत, आणि कदाचित हाच ट्रॉफी बिग बॉसच्या घराची घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, तुमचं काय मत आहे हे शॉकिंग वोटिंग ट्रेंड्स ऐकून नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.